कार्यकर्ताही तिथेच, गावात एखादा नेता असेल तर तो नेता पण तिथेच आणि त्याचा कार्यकर्ता पण तिथेच. मधल्या काळामध्ये आम्ही जे वस्त्र घालतोय ना, कपडे घालतोय ना, त्याच्यामध्ये क्वालिटी आहे, क्वालिटी आहे ना. आता इथे बसलेल्यांपैकी काही ताईने 300-400 रुपयावाली साडी घातली असेल, काही ताईने 1000 रुपयावाली साडी घातली असेल, काहींकडे 10,000 रुपयावाल्या साड्या असतील, अजून त्याच्या पुढच्या किमतीच्या असतील. कोणाचे 200 रुपयाचे शर्ट, कोणाचे 500, 1000, 2000, 5000. मधल्या काळात क्वालिटी आहे. मांजरपाटामध्ये क्वालिटी आहे का? मांजरपाटामध्ये शेवटचं जे आहे ते सांगतात का जरा चांगल्या क्वालिटीचं द्या म्हणून? तो बोलणारा ऐकणारा पण बोललेला याच्यात क्वालिटी नाही, याच्यात जे आहे ते घेऊन जा. काय या सगळ्या गोष्टी आम्हाला मध्यंतरी मधल्या काळामध्ये स्पर्श करत असतात आणि त्या गोष्टींविषयी आमच्या अंतःकरणामध्ये उदासीनता निर्माण झाली. उदासीनता निर्माण झाली पाहिजे. खोटं आहे, नको आहे ते मला, नको आहे. बघा हा, तिकडे चोराला खोटं बोलल्याबरोबर 30 गंठण त्यांच्या अंगावर फेकून मारली. बरोबर होती खरी, पण त्याला काय वाटलं खोटं बोलते म्हणजे खोटी आहे, विषय तो क्लोज करू, आपण आता संपवून टाकू. दुसरं, वैराग्याचे महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी काही द्रव्य दिलं. महाराज घरी नव्हते, काही द्रव्य आणून दिलं महाराजांच्या सेवकांनी. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे काही द्रव्य आणून दिलं. ते बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोने रूपे आम्हा मृतिके समान. जसं आम्ही ह्या दगडाकडे पाहतोय ना, मातीकडे पाहतोय ना, कारण तेही पृथ्वीचाच भाग आहे ना, दगड माती पृथ्वीचाच भाग आहे. तसं संत माती म्हणून त्याच्याकडे पाहतायत, तोही पृथ्वीचाच भाग आहे. भेद फक्त आमच्याकडे आहे, भेद आमच्याकडे. म्हणजे आता असं नाही काही तुमच्याकडचं सोनं सगळं, आता असा विषय नाहीये तो. आसक्ती जी आहे ना, आसक्ती बरं का. आई आजारी आहे, आई खॉट मध्ये आहे, आई शेवटाची वाट पाहतीये. त्या आईच्या समोर जर आईच्या पुतळ्यांवरून जर पोरींची भांडणं होत असतील तर त्या आईला काय वाटत असेल बरं? समजतंय ना? आई मेल्यावर पुतळ्या कोणला, बारकीला का मोठीला? ती आई बिचारी आतल्या आत वाट बघत असेल, असा विचार करत असेल की नुसत्याच मी ठेवल्या, बुवा 4 वेळा मोडायला निघला होता पण मी मोडून नाही दिल्या. आज माझ्या पोरींची भांडणं माझ्या डोळ्यासमोर पाहायला मिळाली नसते जर त्याच वेळेला मोडल्या असत्या तर. अहो, बापाचे उत्तर कार्य झाले आणि 3ऱ्या का 4थ्या दिवशी ते कोर्टामध्ये गेले. ती बहिणी आणि भाऊ, आपण बघितलं असेल मागे त्या नाशिक कोर्टातली काहीतरी व्हिडिओ एक आली होती आपल्याला, ती व्हिडिओ आपण बघितली असेल. ननंदा आणि ननंदाचा भाऊजाई का, ननंद भाऊजाई ना, जावा वेगळ्या ना, नंदची भाऊजाई ना, ननंदा आणि भाऊजाई त्या ठिकाणी एकमेकाच्या झिंजा पकडीत होत्या त्या कोर्टाच्या बाहेर, आणि हे इकडे भाऊ. कदाचित जर तो बाप पाहत असेल तर त्याने विचार केला असेल की 4 मुलींची लग्न केली का 2 मुलींची लग्न केली, मी माझ्या हिमतीवर केली, मी माझं काय केलं माझं मला माहिती. आणि अशा अवस्थेत मी ती सांभाळली, तिला हात लावला नाही. पण त्या वेळेला जर तिला फुकून टाकले असते तर आज ही भांडणं पाहायला मिळाली नसती. आपला विषय काय माहितीये का? सांभाळा, ठेवा, टिकवा, मुलाबाळांसाठी करून ठेवा. पण त्याच्याविषयी जे ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं आहे ना, माझं सत्य आहे का असत्य पहिले ते बघा. उदासीनता निर्माण झाली पाहिजे त्याच्याविषयी. वासनेविषयी उदासीनता निर्माण आहे संतांच्या अंतःकरणामध्ये. ह्या प्रॉपर्टी, संपत्ती, धनाविषयी उदासीनता निर्माण आहे संतांच्या अंतःकरणामध्ये, बरं का. आणि घरादाराविषयी सुद्धा उदासीनता निर्माण आहे संतांच्या अंतःकरणामध्ये. म्हणून
देव कार्य करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबांनी भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये जावं, भामचंद्रामध्ये जावं, बोरड्यामध्ये जावं आणि तिथे भगवंताचं नामस्मरण करावं, तिथे भगवंताचं नामस्मरण करावं. आम्हाला सुद्धा ज्या वेळेला खरं काय आणि खोटं काय कळतंय ना, त्यावेळेला आम्हाला सुद्धा आतापर्यंत खोट सांभाळलं याचा पश्चाताप झाला पाहिजे आणि आतापर्यंत आम्ही खऱ्याच्या पासून दूर राहिलो याचा मनस्ताप झाला पाहिजे. माणसाला उपरती निर्माण झाली पाहिजे सत्य स्वीकारण्यासाठी, मनामध्ये अंतःकरणामध्ये उपरती निर्माण झाली पाहिजे सत्य स्वीकारण्यासाठी. बरं का, देहाला किंमत शून्य आहे. बघा आता देहाकडे येऊ. धन संपत्ती पैसा अडका पोरबाल झाली, देह सुद्धा आम्हाला सत्य वाटतोय ना, देह सुद्धा सत्य वाटतोय की नाही. संतांच्या अंतःकरणामध्ये या देहाविषयी सुद्धा उदासीनता निर्माण होती, म्हणून विदेह स्थिती होती. ऐकताय ना. देह माझा जर म्हणाल, देह माझा जर म्हणाल तर आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा दृष्टी आली पाहिजे ना, आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ऐकायला व्यवस्थित यायला पाहिजे ना. एक एक इंद्रिय आमचा निकामी होत जातोय जसा जसं आमचं वय वाढत जात आहे. समजतंय ना. बाहेरच्या ठिकाणी जर आमच्याकडे एखादी गोष्ट वाढली ना की आम्हाला आनंद होतो. पैसा वाढल्यावर काय होतो माणसाला? आनंद होतो. घरं वाढल्यावर माणसाला काय होतो? आनंद होतो. शेती वाढल्यावर माणसाला काय होतो? आनंद होतो. पोरं वाढल्यावर माणसाला काय होतो? आनंद होतो. वय वाढल्यावर काय? वय वाढल्यावर काय होतो? कारण आम्ही वयाने जसे मोठे होतो ना, बघा माणूस तसा मोठा झाला ना तर त्याला आनंद होतो. मोठा माणूस झाला तो आता, तसा मोठा झाला तर आनंद होतो. वयाने मोठा झाला की जसा वयाने मोठा होत जातो ना तसा तसा त्याच्याकडे उदास वृत्ती निर्माण होत असते. ती उदास वृत्ती वेगळी आहे. त्याला दृष्टी पाहिजे, गेली, उदास झाला. त्याला ऐकायला यायला पाहिजे, कमी यायला लागलं, उदास झाला. आता त्याने त्याच्या हात पायाने काम करायला पाहिजे, वास्तविक तारुण्यामध्ये पाहिजे ते बळ, पाहिजे ते सामर्थ्य होतं आणि त्या ठिकाणी तारुण्यामध्ये पाहिजे त्याप्रमाणे कार्य केलं. आता खऱ्या अर्थानं वृद्धपणी त्याला त्या पायांनी साथ दिली पाहिजे, हाताने साथ दिली पाहिजे. कारण बऱ्याच जणांनी साथ सोडलेली आहे. आता गरज आहे, पण शरीर साथ देत नाही, साथ देत नाही, म्हणून उदास आहे, म्हणून उदास आहे. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे बरं का. एखादी गोष्ट आम्हाला मिळाली नाही आम्ही उदास होतो, संतांना मिळाल्यानंतरही ती आमची नाही आहे, त्याच्याने आमचं अनहित आहे म्हणून तिच्याविषयी उदासीनता निर्माण होते. ते आम्हाला नको आहे, तिथे आम्ही गुंतता कामा नये, ते आम्हाला स्पर्श करता कामा नये. ती उदासीनता वेगळी आहे. देहाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत. अंतरात्मा एकदा निघून गेला ना माऊली, एकदा देव निघून गेला, मढ म्हटलं जातंय. मढ याचं नाव पण कोणी घेत नाही, नाव पण नाही कोणी घेत. प्रेत म्हटलं जातंय, प्रेत. म्हणून जोपर्यंत अंतरात्मा आहे ना तोपर्यंत या देहाला किंमत आहे. मग सत्याची ओळख घेतली पाहिजे, सत्याची ओळख घेतली पाहिजे. जो देह आम्हाला आमचा वाटतोय ना तो देह सुद्धा आमचा नाही. तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. इतर तर लांबच राहिले ना. ज्या शरीराच्या बळावर आम्ही सगळं काही कार्य करतोय ते शरीरही जर आमचं नाही तर इतरांचा विचारच नाही ना. कोण कुणाचा पिता जगिया माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपुले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपुले, धरी का सतू धर्माची. कोणी नसे या जगी आपुले का सांगितलेले? धरी कास तू धर्माची. कारण शेवटच्या वेळेला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये यापैकी आमच्या बरोबर कोणीही नसेल, असेल तो धर्म, असेल तो धर्म.
जीवन जगत असताना, आमचं आयुष्य आम्ही जगत असताना जी केलेली कर्म आहेत, जे केलेलं पुण्य कार्य आहे, पुण्यकर्म आहे, धर्म कार्य आहे, देव कार्य आहे, देश कार्य आहे, जे आमच्याकडून हे कार्य घडलेलं आहे ना, तेच मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर असतंय, आम्हाला साथ देत असतंय, आम्हाला साथ देत असतंय. बरं का? जी संतांकडे उदासीनता आहे ना, ती उदासीनता आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. आणि त्यासाठी परमार्थ आहे, प्रवचन त्यासाठी आहे, कीर्तन त्यासाठी आहे. आम्ही जर संसारिक गोष्टी जर संतांकडे मागत असू, संतांकडून जर आम्ही त्या गोष्टींची अपेक्षा करत असू, तर सूर्याकडे अंधार मागण्यासारखं आहे. काय? ज्या गोष्टीने सूर्याला कधी स्पर्शही केला नाही, सांगा, अंधाराने कधी सूर्याला स्पर्श केलाय का? अंधाराने स्पर्श केलाय? अरे, ज्या संसारिक गोष्टींनी कधी संतांना स्पर्शही केला नाही, त्या विचारांनी स्पर्श केला नाही, त्या गोष्टींची अपेक्षा जर आम्ही संतांकडे करत असू, तर त्याचप्रमाणे आहे ना, सूर्याकडून आम्ही अंधाराची अपेक्षा करतोय. संतांना शरण गेलो पाहिजे, आम्ही संतांकडून अपेक्षा केली पाहिजे सत्य कार्याची, सत्य विचारांची आणि शाश्वत कर्माची. तिथून आम्ही अपेक्षा केली पाहिजे. जे त्यांच्याकडे आहे ते मागा. किती आहे? घातला दुकान देती आली असी दान. बरं का? आमच्या हिताचा उपदेश करण्यासाठी संत आलेले आहेत. आम्ही अनहिताचं मागत असू तर जमेल का? मिळेल का? प्राप्त होईल का? काय? हिताचा उपदेश संत जर करत असतात तर आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा केली पाहिजे. आमचा उद्धार होण्याचा मार्ग आम्हाला सांगा. आणि ती सद्बुद्धी जर आम्हाला निर्माण झाली, ऐका, ती सद्बुद्धी जर निर्माण झाली तर किती काळ तुम्ही सत्संगाला आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी आहात हे खूप महत्वाचं आहे. अधिक काळ संतांच्या संगतीची गरज नाही उद्धार होण्यासाठी. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर किती महिन्यांनी सुवर्ण होतंय? त्याचं किती महिन्यांनी सुवर्ण होतंय, सोनं होतंय? महिन्यांनी नाही, दिवसांनी नाही, तासांनी नाही, काही मिनिटांनी नाही, तत्क्षणी. बरं का? ज्या वेळेला त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, तत्क्षणी सुवर्णामध्ये त्याचं रूपांतर झालं, सुवर्णामध्ये रूपांतर झालं. सत्संग झाल्याबरोबर आमच्यामध्ये परिवर्तन होतोय जेव्हा आम्ही तेवढ्या अंतःकरणपूर्वक ते मार्गदर्शन स्वीकारत असतो. ते मार्गदर्शन स्वीकारत असतो. नारद मुनींच्या रूपामध्ये सत्संग झाला वाल्या कोलीला. सत्संग झाल्याबरोबर अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये प्रकाश पडला आणि मग हात जोडून विनंती केली, आता माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. खरं काय खोटं काय कळलं. ऐका, हा उदास दोन प्रकारचा आहे. ज्या गोष्टीची अपेक्षा आहे ती गोष्ट न मिळाल्यानंतर उदास होतो तो आपण. आतापर्यंत तो उदास असायचा कशाविषयी? याला लुबाड त्याला लुबाड, नाही मिळालं की उदासीनता असायची त्याच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये. नाही मिळालं उदास. आपणही तेच करतोय. संसारिक माणसं, संसारामध्ये कार्य करणारी माणसं, देवाकडे अमुक मान, देवाकडे तमुक मान, देवाला नमस्कार, देवाला हे कर, देवाला ते कर, नाही मिळालं उदास. मिळालं नाही म्हणून उदास. आता त्याला खरं काय आणि खोटं काय कळलं. आता काय झालं? संसाराविषयी उदासीनता निर्माण झाली त्याच्या अंतःकरणामध्ये, जी संतांकडे होती. जी गोष्ट सत्य वाटायची ती खोटी ज्या वेळेला त्याला कळली ना, तिच्याविषयी उदासीनता निर्माण झाली त्याच्या अंतःकरणामध्ये. आणि म्हणून मग आता काय? साष्टांग नमस्कार करून त्या ठिकाणी वाल्या कोली नारद मुनींना सांगतायत, आता माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. किती वेळ लागला उद्धार व्हायला? उद्धार व्हायला वेळ किती लागला? ऋषी होते थोर बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती.
पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली असं म्हणतात. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. राम म्हणता येत नाही, मग मरा मला म्हणायची सवय आहे बाबा, असू दे हरकत नाही, मरा मरा मराम राम राम कधी झालं पत्ता लागला नाही. उपराटे नाम जपतावाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारिले पुण्याचे ब्रह्मांडावर होते. काय आम्ही फक्त एक बोध घेतला पाहिजे, एक त्या ठिकाणी विचार केला पाहिजे, तो असा की जरी आसन घालताना वाल्या कोली होता, ऐका, आसन घालताना जरी वाल्या कोली होता तरी आसनातून उठताना मात्र वाल्मिक झाला. आम्ही सुद्धा ज्या वेळेला देवपूजेला बसतोय ना त्यावेळेला कदाचित वाल्या कोली असू, कारण संसार करायचाय, समाज कार्य करायचंय, समाजामध्ये राहायचंय, कुटुंबामध्ये राहायचंय, मित्रांबरोबर राहायचंय, म्हणजे काही गोष्टी आम्हाला स्पर्श करत असतील, स्पर्श करत असतील, काही गोष्टी असतील ना स्पर्श करत. अहो कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या माणसाने किती जरी जपून काम करायचं ठरवलं तरी थोडंफार काळ लागतंयच ना. संसार काय आहे, प्रपंच काय आहे, आणि ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय युगाचं नाव काय, कलियुग. कलियुगात जर कार्य करायचंय, कलियुग म्हणजे कोळशाची खाण. जरा अभ्यास करा मग कळेल. कलियुग म्हणजे कोळशाची खाण. परत श्रीरथ, परद्रव्य हरत, कलीचे भाऊ आहेत, बकासारखे संन्यासी, कलीचे फ्रेंड आहेत, मित्र आहेत. आज काय चाललंय, महाराजजी या ठिकाणी आहेत. मला तरी वाटतंय कुठलंही आणि कशाच्याही निमित्तानं जर कीर्तन असलं तरी निम्मे कीर्तन महाराजांचं तेच असतंय. तेच म्हणजे काय, समाजामध्ये चाललंय काय आज ह्या कलियुगामध्ये. आज देवाच्या नावात जो चोरांचा बाजार चाललाय ना, अंतःकरणपूर्वक दुःख होत असतंय, अंतःकरणपूर्वक दुःख होत असते. अरे संसारिक माणसाकडे आसक्ती आहे, संसारिक माणसाकडे स्वार्थ आहे, संसारिक माणूस स्वार्थाने भरलेला आहे. ठीक आहे, त्याला मार्गदर्शनच नाही, त्याला ह्या विचाराने स्पर्शच केला नाही. पण ज्याच्या हातात गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, ज्याला आध्यात्मिक म्हणून लोक पाहतायत, ज्याला साधक म्हणून लोक पाहतायत, त्याच्याकडे जर स्वार्थ असेल, त्याच्याकडे जर नुसता स्वार्थच भरला असेल, त्याच्याकडे जर वेगवेगळ्या प्रकारच्या वासना, विषय, विकार जर आम्हाला पाहायला मिळत असतील तर आम्ही देवाच्या नावात चोरांचा बाजार करतोय म्हणायला हरकत नाही. चोरांचा बाजार करतोय म्हणायला हरकत नाही, बर का. रोज गाथा आम्ही वाचतोय, रोज गाथा वाचतोय, पण अजून गाथा आमच्या माथ्यात जात नाही, हे दुर्दैव आहे. एवढं सामर्थ्य आहे ना मौली की नुसता त्या गाथेला स्पर्श जरी केला ना तरी वैराग्याचे महामेरू जगद्गुरू तुकोबांच्या चरणाला स्पर्श केल्याचं समाधान आम्हाला प्राप्त होत असतं. रोज त्या ज्ञानेश्वरीला, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीला नुसता स्पर्श जरी केला ना आम्ही माऊली, तरी माऊलींचा स्पर्श झाल्याचं समाधान आम्हाला प्राप्त होत असतं. तुम्ही जर अभिमान, अहंकार अंतःकरणात ठेवून जर स्पर्श करत असाल ना तर आयुष्यभर जरी स्पर्श केला आणि आयुष्यभर जरी तुम्ही वाचलं तरी त्याच्यातून काहीही मिळणार नाही, काहीही मिळणार नाही. मातेचं स्तनपान करण्याचा अधिकार आणि ते दूध पिण्याचा अधिकार लहान बालकाचाच आहे. आईचं दूध कोणाला प्यायला मिळतंय? लहान मुलाला, लहान मुलाला. मौली परमार्थाचं हे मुख्य तत्व आहे, हा मुख्य हेतू आहे. काय आम्हाला सुद्धा लहान होऊन ज्या वेळेला आम्ही माऊलींच्या मांडीवर बसतोय ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं ब्रह्मरसाची गोडी आम्हाला चाखता येते. या ब्रह्मरसाची गोडी त्यालाच चाखता येते जो माऊलींच्या मांडीवर लहान होऊन बसत असतो, नम्रतेने त्या ठिकाणी कार्य करत असतो. ज्ञानाचा जर अभिमान असेल, पांडित्याचा जर अभिमान असेल, अभ्यासाचा जर अभिमान असेल, पंथाचा जर अभिमान असेल, जातीचा जर अभिमान स्पर्श करत असेल, वर्णाचा जर अभिमान स्पर्श करत असेल तर आम्हाला तुकोबा कळले नाहीत, आम्हाला माऊली कळले नाहीत. काय सर्वात पहिले जातीभेद जर नष्ट करण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या माऊलींनी. जातीभेद नष्ट करण्याचं काम माऊलींनी केलेलं आहे. 18 पगड जातीची माणसं एकत्र घेतली आणि सर्वांना पांडुरंग परमात्म्याची कृपा दर्शन घडवून दिलं.
समकालीन संत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, कान्होपात्रा बहिणाबाई, अर्थात सोखा महाराज असतील, सावता महाराज असतील, संत शिरोमणी गोरोबा काका असतील, नामदेव महाराज असतील, समान अगदी समकालीन संत. पण ज्या संतांना मंदिरातही प्रवेश नव्हता ना, त्यांच्यासाठी वालवंटामध्ये नामदेव महाराजांना कीर्तनाला उभे करून खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्म्याचं दर्शन माऊलींनी घडवून दिलं सगळ्यांना. देवाला सुद्धा मंदिर सोडून त्या कीर्तनामध्ये येऊन नाचावं लागलं, आनंद घ्यावा लागला, रममाण व्हावं लागलं, रममाण व्हावं लागलं. परमार्थ करत असताना जर आज तो जातीभेद आम्हाला स्पर्श करत असेल, वर्णभेद जर आम्हाला स्पर्श करत असेल, उच्च नीचता जर स्पर्श करत असेल, तर आम्ही धर्म कार्य करतोय हे आमचं सोंग आहे. चैतन्य संप्रदायामध्ये कार्य केलं, तुकोबांनी नाथ संप्रदायामध्ये कार्य केलं, माऊलींनी दत्त संप्रदायामध्ये, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी, अनेक संप्रदाय आहेत. आजही अनेक संप्रदाय आहेत, अनेक संप्रदाय आहेत. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रचिती आहे, प्रत्यय आहे, वारकरी संप्रदाय असेल, चैतन्य संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, आनंद संप्रदाय असेल, बैठक परिवार असेल, स्वाध्याय परिवार असेल, सत्संग असेल, अनेक अनेक संप्रदाय आहेत. धर्मकार्य करताय ना, ठीक आहे, हरकत नाही. ग्रंथ वाचन करताय, भगवंताचं नामस्मरण करताय, देवपूजा करताय, भक्ती करताय. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रचिती आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही एक निष्ठेने कार्य करा. फक्त एवढं स्मरणात ठेवा, भक्ती परमार्थ हा सत्व गुणाने होत असतो, रजोगुणाने परमार्थ होत नाही, तमोगुणाने परमार्थ होत नाही. जर रजोगुण तुम्हाला आजही स्पर्श करत असेल, तमोगुण जर तुम्हाला आजही स्पर्श करत असेल, तर तुम्ही परमार्थ करताय हा तुमचा भ्रम आहे, भ्रम आहे तुमचा. काय सत्वगुण तुम्ही कुठल्या जागेवर बसताय ना माऊली, त्या जागेचे विचार तुम्हाला स्पर्श करत असतात, त्याच्यावर सत्वगुण अवलंबून आहे. काहींच्या घरात आपण प्रवेश केला ना, मंदिरात गेल्याची प्रेरणा स्फूर्ती मिळत असते आणि पटकन आपल्या मुखातून येते, अहो महाराज तुमच्या घरी आलो ना, मंदिरात आल्यासारखं वाटतंय, किती शांतता. बरं का, पूर्वी अनेक अशी मोठमोठी घरं आपल्याला पाहायला मिळायची आणि ओट्या ओपन असायच्या नाही का महाराज, ओटी ओपन असायची बाबा. त्या ओटीची जरी सिलिंग केली असेल ना लाकडाने, तरी सुद्धा त्या पडद्या भरताना 2-3 पडद्या तो मालक मोकळ्या ठेवायचा चिमण्यांना घरट करण्यासाठी. एक शास्त्र आहे हा, म्हणजे विज्ञान पण आहे त्याच्या मागे. ज्या ठिकाणी शांतता आहे ना, त्याच ठिकाणी चिमणी घरट करते. आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जा, त्याच घरामध्ये चिमणी स्थिर राहते. मला दाखवा आता घरटी चिमण्यांची घरामध्ये, एक तरी घरट दाखवा. काय मुख्य म्हणजे आमची शांतता बाजूला झाली. आता शांत की अशांत? पोरांना जरा जरी वेळ मिळाला तरी त्यांचा मोबाईल चालू असतो, रील्स पाहतात. आईला जरा जरी वेळ मिळाला तरी टीव्ही चालू असते, टीव्ही बंद झाली की एकीकडे त्या किचन ओट्यावर मोबाईल ठेवतात, एकीकडे ते सिरियल पाहतात किंवा पिक्चर पाहतात आणि एकीकडे स्वयंपाक करतात. काय शांतता आहे? आणि शांतता जर नसेल ना माऊली, तुमच्या घरात जर गीता गाथा भागवत ज्ञानेश्वरी जर वाचली जात नसेल, ऐका, देवाचं नामस्मरण जर केलं जात नसेल, तर सकारात्मक ऊर्जाचा विषय सोडून द्या. सकारात्मक ऊर्जेचा विषय सोडून द्या तुम्ही. बरं का, काय करतोय आम्ही, कशा पद्धतीने वागतोय, कशा पद्धतीने जगतोय, याचा विचार करायला पाहिजे. आम्ही याचा विचार करायला पाहिजे. बरं का, आसन घालताना आम्ही जरी वाल्या कोली असलो ना, पूजेला बसताना जरी आम्ही वाल्या कोली असलो ना, नामस्मरण करायला बसताना जरी आम्ही वाल्या कोली असलो ना, त्याच्याही पलीकडे सांगू का, प्रवचनाला श्रवणाला बसताना जरी आम्ही वाल्या कोली असलो तरी उठताना मात्र वाल्मिक होऊन उठता आलं पाहिजे. ते नामस्मरण झाल्यानंतर, ती देवपूजा झाल्यानंतर आमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. आणि परिवर्तनासाठीच हे नियोजन आहे, परिवर्तनासाठीच गाथा गीता भागवत आहे. बरं का,
आज परिस्थिती अशी आहे की आम्हाला माहिती आहे परमार्थ हा सत्वगुणाने घडत असतो. सत्वगुणाला सुरुवात तुम्ही कुठल्या जागेवर बसता तिथून होते. म्हणून तीर्थक्षेत्री गेल्यानंतर, मंदिरात गेल्यानंतर आमची बुद्धी बघा कशी कार्य करते, आमचे विचार बघा कसे कार्य करतात बरं का.